स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, आज आहे श्रावणी 3रा सोमवार आणि माझी पूजा झालेली आहे आणि मी अशी छान गॅलरीमध्ये आलेले आहे नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा करण्यासाठी। तर इथे आहे तुळशी वृंदावन, तर त्याची पूजासुद्धा झालेली आहे। त्याच्यानंतर बेलवृक्षाची, शमीवृक्षाची, त्याच्यानंतर इथे आहे ब्रह्मकमळ, तर ब्रह्मकमळाची सुद्धा इथे पूजा झालेली आहे। आणि आता मी करणार आहे नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा। माझी नित्य देवपूजा आहे ती झालेली आहे आणि छान अशी फुलं इथे उमललेली आहेत। हे छान असं गुलाबी रंगाचं सुद्धा फूल उमललेलं आहे मस्त। तर आता मी कुलदेवीला जी मी सुपारी मांडते कुलदेवीच्या नावाने, तर त्याच्यावर वाहणार आहे प्रदोष काळामध्ये। आणि ही छोटीशी अशी तुम्हाला माझ्या गार्डनची टूर। आणि ते खोका कसला ठेवलेला आहे, तर काल माझा मावस भाऊ आलेला रक्षाबंधनासाठी, तर त्याने छान असं जेड प्लांट दिलेलं आहे। त्याला माहिती आहे की मला झाडांची खूप आवड आहे, त्यामुळे त्याने मला हे गिफ्ट म्हणून दिलेलं आहे। तर आता हे मी थोड्या वेळाने तो खोका वगैरे सगळा काढून टाकणार आहे। छानसं असं प्लांटर मी एक 1 वीकमध्ये घेणार आहे आणि कुठे प्लेस करायचं आहे हे मी ठरवून मग तुम्हाला दाखवेनच येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तर चला, मी पटकन आता नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा करून घेते। नमः शिवाय, ओम 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 नमः शिवाय। आता ही माझी जी नित्य देवपूजा आहे ती इथे झालेली आहे। भगवान शंकरांच्या पिंडीवर सुद्धा गाईच्या कच्च्या दुधाने त्याच्यानंतर जलाभिषेक झालेला आहे आणि छान अशी मस्त पूजा झालेली आहे। आणि खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे। आणि त्याच्यानंतर आता मी जाणार आहे बेडरूमच्या गॅलरीमध्ये। तिथे नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा मला जलाभिषेक, गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक असं करायचं आहे। आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ना मी पंचामृताने अभिषेक करते देवपूजेच्या पिंडीवर सुद्धा आणि बेलवृक्षाच्या बाजूला जे पण मी नर्मदेश्वर शिवलिंग ठेवलेलं आहे त्याच्यावर सुद्धा। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महाकाल ओंकारम् अमलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बके गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वरं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति। इति श्री 12 ज्योतिर्लिंगानि स्तोत्रम संपूर्णम संपूर्णम संपूर्णम। तर आता इथे नर्मदेश्वर शिवलिंगावर सुद्धा जलाभिषेक झालेला आहे, गाईच्या कच्च्या दुधाचा सुद्धा अभिषेक झालेला आहे। तर चला, आता मी पटकन काहीतरी ब्रेकफास्ट करून लॉग इन करते आणि माझ्या कामाला लागते आणि भेटूयात आपण संध्याकाळी प्रदोष काळामध्ये। तर आता मी माझं जे पण काही नित्य पठण आहे, नित्य सेवा आहे ती करून घेणार आहे। आणि आज खूप निवांत आहे कारण माझं खूप लवकर आवरलेलं आहे। तुम्हाला दाखवते मी किती वाजलेले आहेत, तर 9:10 झालेली आहेत। तर अजून मला फार तर फार 9:30 वाजतील, त्याच्यानंतर खाऊन पिऊन 9:45 वाजतील। तर आज मी लवकर लॉग इन करणार आहे आणि लवकर लॉग आउट पण करणार आहे, ज्यामुळे मला संध्याकाळची प्रदोष काळातली जी पण पूजा आहे ती अगदी शांतपणे करता येईल। तर चला, आता मी माझं जे पण काही नित्य पठण आहे ते करून घेते। तर मंडळी, छान अशी संध्याकाळ झालेली आहे आणि मी मस्त गॅलरीमध्येच उभी आहे। आणि हे मी तुम्हाला सकाळीच दाखवलेलं गुलाबी रंगाचं फूल जे आता मी काढणार आहे आणि कुलदेवीची जी मी सुपारी मांडते
सुपारीरूपी कुलदेवीची मूर्ती मांडते ना, तर त्याच्यावर अर्पण करणार आहे. आणि आज श्रावणी 3रा सोमवार आहे आणि बघा छान असं पांढऱ्या रंगाचं जास्वंदीचं फूलसुद्धा उमललेलं आहे. इतकं छान वाटतं आहे की नाही. एकच उमललं आहे पण आता. तर मी आता देवाऱ्यात जी शंकराची पिंडी आहे ना, त्याच्यावर मी अर्पण करणार आहे. तर आता इथे माझी पार्थिव शिवलिंगाची आणि नर्मदेश्वर शिवलिंगाची पूजा झालेली आहे. जलाभिषेक झालेला आहे, पंचामृताने अभिषेक झालेला आहे, गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक झालेला आहे. त्याचप्रमाणे आजचा 3रा श्रावणी सोमवार, तर आजची शिवामूठ आहे हिरवे मूग, तर त्याची शिवामूठसुद्धा म्हणजे 1.25 शिवामूठ तीसुद्धा झालेली आहे, तीसुद्धा अर्पण केलेली आहे. आणि इथे लावलेला आहे मोहरीच्या तेलाचा दिवा शमीवृक्षाजवळ. तर अशी छान माझी इथे संध्याकाळची 3 संध्येची प्रदोष काळातली पूजा संपन्न झालेली आहे. तर मम्मा इथे आता कर्ड राईस बनवते ना. यस, एकदम सिंपल आहे. भात शिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दही पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. असं त्याचं टेक्स्चर आहे. त्याच्यानंतर खाली तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची अशी फोडणी देऊन त्याच्यावर आता आम्ही भात टाकलेला आहे आणि मस्त व्यवस्थित असं परतायचं आहे. तर आता जे पण आपण या दही भात करताना म्हणजे कर्ड राईस करताना जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे मिक्स करायचे फक्त व्यवस्थित. जसं तेलामध्ये आपण कढीपत्ता, मिरची, जिरं राईची फोडणी दिलेली आहे आणि छान असा दही भात त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि हे छान असं मस्त एकजीव करायचं, मिक्स करायचं आणि झाला आपला कर्ड राईस रेडी. एकदम झटपट अशी रेसिपी आहे. आज किट्टूला जरा कर्ड राईस खायची इच्छा झालेली, तर म्हटलं चला करूयात. मग आता मंगळागौरीच्या प्रॅक्टिसला पण जायचं आहे, तर त्याच्या आधी आम्ही आधी खाऊन घेतो, सगळी तयारी करतो आणि मग जातो. कारण मंगळागौरीवरून आल्यानंतर ना खूप उशीर होतो जेवायला. सगळं जेवण्याचं स्ट्रक्चर आहे, सगळं जेवण्याचं स्ट्रक्चर आहे ते सगळं चेंज होतं. तर म्हटलं चला आज आपण खाऊनच खाली प्रॅक्टिसला जाऊयात. तर चला आता आम्ही पटपट हे खाऊन घेतो. आणि या कर्ड राईसवर छान असं मस्त कोथिंबीर पेरलेली आहे आणि त्याची ढवळून द्यायची. इतकं छान वाटतो की नाही. नुसता दही भात खाण्यापेक्षा ना असं छान फोडणी देऊन कोथिंबीर टाकून कढीपत्ता टाकून असा तो कर्ड राईस आहे ना खायला खूप मजा येते. आपण जर हॉटेलमध्ये गेलो ना तर याचीच जी प्राईस आहे आपण 150 ते 200 रुपये देतो आणि अगदी 20 ते 25 रुपयात होणारा हा राईस आहे. घरात करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. तर मंडळी हा 2रा दिवस आहे. काल मला काही व्हिडिओचा एंड करता आला नाही. तर आता हे जे पण काही बेलवृक्षाचं जे झाड आहे ना त्याच्याच बाजूला मी इथे पार्थिव शिवलिंग बनवलेलं. तर त्याच्यावरही मी काल हिरव्या मुगाची शिवामूठ अर्पण केलेली. तर आता या हिरव्या मुगाचं काय करायचं, तर इथेच असं मातीमध्ये ठेवून ना त्याच्यात जे पण काही उगवेल ना तर त्याचं खत बनवायचं. तर मी हे जे वरचे मूग आहेत ते काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या घरातले जे पण काही मूग आहेत ते घालून ना मुगाची छान अशी उसळ बनवणार आहे. तर हे मूग चांगले असतात, मातीत आहेत त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यावे लागतील. तर आता याच नोटवर मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.